प्रतापची नोंद आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या नंतर त्यांनी तिथून शूरवीर म्हणून बहाल केलेलं ही फॅमिली आहे. तर या फॅमिलीबद्दल लोकांच्या मनामध्ये, सगळ्या लोकांच्या मध्ये, आणि हा जे काही किल्ला वगैरे त्यावेळेची तटबंदी असेल, तर माझं म्हणणं आहे की आपण आज जशीच्या तशी तटबंदी उभा करू. आपण जसंच्या तसा हा जो वाडा आहे, त्यांचा किल्ला आहे, तो जसंच्या तसा ठेवू आणि आर्किओलॉजीच्या लोकांना बोलून घेऊन इथं नेमकं खाली काय आहे, काही तळघरं वगैरे आहे त्याची सुद्धा आपण तपासणी करून घेऊ आणि आहे तसं त्याचं जतन करू. हे आत्ता 50 लक्ष रुपये आपण दिले, कारण महाराज सारखं यायचे आणि मला हीच माहिती सांगितली होती म्हणून मी हे पैसे दिले. काय की महाराजांनी सांगितलं आणि मलाही स्वतः बऱ्यापैकी इतिहास धर्माजी राजांचा माहीत होतं, माझ्या वाचनामध्ये आलं होतं. म्हणून मी महाराजांना म्हणलं की बाबा ते महाराज धर्माजी गर्जेंचं धर्माजी प्रतापराव राजे गर्जे बरं का, अशा पद्धतीचं हे ठिकाण आहे आणि आपल्याला त्यांना काही नाही म्हणायचं नाही. मी सुरुवातीला माझ्याकडं मला फक्त 1.5 कोटी रुपये मतदारसंघाला मिळाले होते. त्यातले मी वाळूंला एक दिले, मला वाटतं ते मुर्शदपूरला एक दिले आणि इथं एक दिले. आणि बाकीच्या ठिकाणी मग ते डोंबरी इतर जे ठिकाण आहेत त्यांना आपण ऑलरेडी पैसे दिलेले होते, म्हणून इथं देणं राहिलं होतं. मी पटकन देऊन टाकले. त्याची मला वाटतं कामाची वर्क ऑर्डरसुद्धा झाली. तर हे काम लवकरात लवकर त्या ठिकाणी व्हावं आणि मार्चच्या आतमध्ये हे 50 लाख रुपयाचं काम संपलं पाहिजे. फक्त आता इथं महाराजांना इथं राहण्यासाठी एक वरती 2 BHK आणि खाली पण अशा प्रकारची व्यवस्था केलेली आणि रस्ता एवढंच त्याच्यामध्ये घेतलंय. म्हणजे इथं राहण्यायोग्य ठिकाण जर झालं, कारण इथं तर कोणीच राहत नव्हतं, पळून जात होते लोक. कोणी म्हणायचं हे निघत आहे, कोणी म्हणायचं काय निघायचं, अशी पद्धत या ठिकाणी होती. तर आता चांगल्यापैकी महाराजांना इथं राहण्यायोग्य जागा त्या ठिकाणी होईल आणि ते झाल्याच्या नंतर मग इतर कामं सांगा. परंतु हे प्रस्ताव केंद्राकडे पाठवायच्या आधी धर्माजी राजेंचा प्रस्ताव मी स्वतः पाहूनच मग पुढं पाठवेल, हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.